नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजेच 29 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण सुरुवातीला पाहतोय की अश्विन थोडंसं डिस्टर्ब असतो आणि त्याच्या रूममध्ये ना फेऱ्या मारत असतो आणि त्याला ना प्रियाचे शब्द आठवत असतात. ती म्हणालेली असते ना, ज्या बाईचं तुला तोंड नाही पाहायचं तिच्याच पोटात तुझं मूल वाढतं. आणि या सगळ्या गोष्टीमुळे ना अश्विन खूप डिस्टर्ब असतो. आता काय होतं तर अर्जुन तिथे भेटायला येतो अश्विनला. तर अश्विन आहे ना अजूनही खूप विचारामध्येच असतो. सतत त्याला ना प्रियाचे भास होत असतात की ती DNA टेस्ट सुद्धा करायला तयार असते. ही आता अश्विनला आठवायला लागतं. आणि आपण पाहतो की जेव्हा अर्जुन येतो ना अश्विनला भेटायला, तेव्हा अश्विन अक्षरशः ना त्याच्या गळ्यात पडतो आणि ना त्याला खूप रडायला येत असतं. खूपच टेन्शनमध्ये असतोय अश्विन. अर्जुन आता अश्विनच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो अश्विन. तर अश्विन लगेचच आहे ना अर्जुनला मिठी मारतो. अर्जुन म्हणतो काय झालं रे अश्विन तुला? तर अश्विन म्हणत असतो काही नाही दादा, मी ना स्वतःला शांत ठेवण्याचा खूप प्रयत्न करतोय रे दादा. अरे आनंदाने सगळ्यांच्या मध्ये मिक्स होण्याचा प्रयत्न करतोय, पण मला ना हे सतत खोटं जगणं, खोटा आनंद कंटाळा आलाय रे दादा या सगळ्याचा, असं अश्विन म्हणत असतो. अर्जुन त्याला ना खूप छान समजावतो. अर्जुन म्हणतो अश्विन प्लीज अरे जरा शांत राहा रे. अश्विन म्हणतो प्रयत्न करतोय रे दादा. आणि पण आता बाहेर बघ ना, आता बाहेर आहे ना बाळाबद्दल बोललं जात होतं ना. आणि पुढे म्हणतो की अरे मला कसं तरीच वाटत होतं रे दादा, ते बाळाबद्दल बोलत होते तर मला ना ते थांबताच आलं नाही रे, मला ना सहनच होत नव्हतं रे दादा. पुढे अश्विन म्हणतो मी ना हे सगळं कसं हँडल करू ना, मला खरंच कळत नाही रे दादा, असं अश्विन म्हणत असतो. अर्जुन म्हणतो हे बघ अश्विन, तू ना जर का डोकं शांत ठेवशील ना तर तुला सगळं हँडल करता येईल. अश्विन म्हणतो देव माझ्यासोबत असं का करतो रे दादा? बघ ना त्याने प्रियाचं सगळं सत्य त्याने माझ्यासमोर आणलं आणि नंतर कळालं की ती प्रेग्नंट आहे म्हणून, असं अश्विन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की अरे काय अर्थ रे दादा या सगळ्याला, सांग ना अरे मला तर ना काहीच कळत नाही. अर्जुन म्हणतो हे बघ अश्विन, तू ना निर्णय घेतलायस ना एकदा की प्रियाचं बाळ तुला आता नकोय म्हणून, हे बघ ते जरी बाळ तुझं असेल तरीही तू त्या बाळाला ॲक्सेप्ट करणार नाही, आता हे तू ठरवलंयस ना. आणि हे बघ तू तुझ्या निर्णयावर ठाम राहा, असं आता अर्जुन म्हणायला लागतो. आणि म्हणतो तो आता मनातले विचारसुद्धा ना काढून टाक, ते सुद्धा थांबव. अश्विन म्हणतो मनात इतके काय विचार येत आहेत ना ते काही कळतच नाही, ते आपल्या हातात थोडीच असतात रे दादा. अश्विन म्हणतो अरे पण तुला प्रयत्न तर करावेच लागतील ना, पण तरीसुद्धा काही ना काहीतरी प्रॉब्लेम होणारच आहे. आपण आता घरच्या सगळ्यांपासून ही गोष्ट लपवून ठेवली की प्रिया प्रेग्नंट आहे म्हणून, पण तू जर का असाच राहिला ना स्ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये, तर मॉम आणि डॅडला नक्कीच कळेल की काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून, असं अर्जुन सांगतो. आणि म्हणतो आणि मग नंतर प्रियाची प्रेग्नन्सी लपवून आपल्यासाठी खरंच खूप अवघड जाईल अश्विन. अश्विन म्हणतो दादा तुला माहिती आहे ना रे आपल्या घरामधले लोक सगळे कसे आहेत म्हणून. आणि अश्विन म्हणतो की मम्मा डॅड प्रियाच्या बाबतीत जर का कठोर झाले ना तर ते ठीक आहे, बाळाच्या बाबतीत कठोर होऊ शकतात, पण बाळाच्या बाबतीत कसे कठोर होणार आहेत? अरे मम्माला कळलं ना की प्रिया प्रेग्नंट आहे म्हणून तर ती खूप वीक पडेल रे, आणि त्यानंतर जे काय होईल ना ते मला नको आहे, असं अश्विन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो मला कुठल्याही परिस्थितीमध्ये ती मुलगी मला या घरामध्ये नको आहे रे दादा. अश्विन म्हणतो अर्जुन म्हणतो अरे पण हे सगळं काय आमचं लपवून ठेवायचं आहे का? तर अश्विन म्हणतो दादा मला तर ना खरंच काहीच कळत नाही आहे रे. आणि परत म्हणतो की हो हे कसं मॅनेज करायचं हे मला आता नाही माहिती, पण आपण हे घरच्यांपासून नाही लपवायचं, पण हे सगळं मॅनेज करायचं एवढं मात्र नक्की, असं अर्जुनला अश्विन सांगतो. आणि पुढे म्हणतो ते बाळ जर का माझ्यासमोर राहिलं ना तर मला सतत आठवण करत राहील की त्याची आई तुझ्याबरोबर कशी राहिली ते. आणि म्हणते की आणि मला ना ते म्हणून तर ते बाळसुद्धा नको आहे आणि ती मुलगीसुद्धा नको आहे. आणि इतक्यातच आपण पाहतो की पोस्टमन सुभेदार जो अन्नपूर्णा निवासपर्यंतच्या अगदी दाराशी आलेला असतो नाही. आता तो पोस्टमन आहे ना तो आतमध्ये येतो. अर्जुन म्हणतो हे बघ तू इतका स्ट्रेसमध्ये का आहेस, इतका त्रास का करून घेतोय? आणि पुढे म्हणतो हे बघ आता प्रियाचा आणि त्या बाळाचा सुद्धा ना तू विचार करू नकोस अश्विन. आणि पुढे म्हणतो की मला माहिती हे सगळं सांगणं खूप सोपं आहे, पण तरीही हे करणं खूप कठीण आहे रे अश्विन. अरे पण ॲटलिस्ट मॉम आणि डॅडच्या समोर तरी तू ना कोण असा वागो, असं अर्जुन म्हणत असतो. आता आपण तुझं पाहतोय तो पोस्टमन हळूहळू सुभेदारांच्या अगदी दाराशी येतच असतो आणि इकडे अर्जुन अश्विनला समजावून सांगत असतो. अश्विन म्हणतो आता अर्जुनच्या हातात घेतो आणि म्हणतो की दादा तू मला दिलेलं वचन पाळणार आहेस ना रे, असं अश्विन म्हणतो. आणि पुढे म्हणतो की दादा तू सायली वहिनीला सुद्धा हे सगळं सांगणार नाहीस ना रे की प्रिया प्रेग्नंट आहे म्हणून. आणि हे म्हणतो की हे बघ दादा तिला जर का ह्या प्रेग्नन्सीबद्दल समजलं ना तर ती मागचं सगळं विसरून ती त्या प्रियाला घरीसुद्धा परत आणू शकते. बरोबर आहे, अश्विनने अगदी सायलीचा स्वभाव ओळखलेला आहे. अश्विन म्हणत असतो प्लीज दादा. अर्जुन म्हणतो सायली कशी आहे नाही ते मला माहिती आहे रे अश्विन, आणि म्हणूनच तर मी तिला काही सांगितलेलं नाही आहे. आणि असं म्हटल्यानंतर बघ आता पुढे हा पोस्टमन आहे ना आता अगदी दाराशी येतो आणि कल्पना सुभेदार असं म्हणायला लागतो. आता अर्जुन काय करतो अश्विनच्या हातावर हात ठेवतो आणि म्हणतो हे बघ त्या मुलाच्या बाबतीत काय करायचा हा निर्णय फक्त आणि फक्त तुझा आहे, तू जे म्हणशील ना आपण तेच करूया, मी तुझ्या पुढे जाणार नाही, असं
अर्जुन म्हणतो. आणि आता अश्विन पण म्हणायला लागतो की थँक्यू दादा. अर्जुन म्हणतो हे बघ पण आता असं झाडून काही होणार आहे का. अर्जुन म्हणतो चल आता बाहेर चल, सगळेजण वाट बघतायत. आणि असं म्हणून तो अश्विनचे डोळे पुसतो आणि म्हणतो की चल आता आपल्याला बाहेर जायचंय. मग असं म्हणून आता अश्विन त्याला थँक्यू म्हणत असतो आणि आता दोघेजण सुद्धा बाहेर जातात. आणि आता आपण पुन्हा इकडचा सीन पाहतो. इकडे म्हणजे जिथं बारसं झालेलं असतं ना, आता तिथे ही विमल सगळ्यांना कोल्ड्रिंक वगैरे देत असते आणि ही सायली आहे ना तर ती या बाळाशी खेळत असते. इतक्यातच त्यांना पोस्टमन येतो आणि पोस्टमन लगेचच म्हणायला लागतो कल्पना सुभेदार यांचं पत्र आहे म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात अगो बाई मला कुणी पत्र पाठवलं असेल. असं म्हणल्यानंतर त्या जायला निघतात. तर सायली म्हणते थांबाई मी घेते हां पत्र म्हणून. आणि आता सायली उठते आणि आता त्या पोस्टमनकडे जायला लागते. इतक्यातच आपण पाहतोय अर्जुन आणि चैतन्य हे दोघं अर्जुन आणि अश्विन हे दोघं जण सुद्धा त्यांच्या रूममधून यायला लागलेले असतात. आणि इकडून सायली उठून दरवाजापर्यंत पोहोचलेली असते. आणि हा सीन आहे ना त्यांनी बराच वेळ दाखवलेला आहे. फायनली काय होतं की सायली जोपर्यंत दारापाशी जाते ना तोपर्यंत सायलीच्या मोबाईलवरती अलाराम वाजायला लागतो. प्रतापराव म्हणतात चला सायलीची जेवणाची वेळ झाली असं म्हणतात आणि सगळेजण हसायला लागतात. इतक्यातच अर्जुन येतो आणि म्हणतो चला जेवून घ्या आता. सायली म्हणते अहो बारशाच्या दिवशी तरी तुम्ही तुमचे गजर बंद ठेवायला हवे होते ना, हे असं मी मध्येच जेवायला बसणार आहे का. अर्जुन म्हणतो का त्यात काय अगं कोणालाही वाईट वाटणार नाही, सगळ्यांना हे माहिती की तू प्रेग्नंट आहे आणि तुला वेळेवर जेवायला हवं, चल जेव. सायली म्हणते अहो थांबा जरा, ते पोस्टमन काका ताटकळत उभारले आहेत. अर्जुन म्हणतो अरे मी आहे ना, मी इथं हो तुमच्याकडे असं म्हणतो आणि म्हणतो चल तू जेवायला. सायली म्हणते हे बघा तुमची काळजी कमी आणि मला शिक्षा जास्त वाटायला लागली. अर्जुन म्हणतो असू देत वेळ झाली ना मग जेवायला हवंच ना चला असं म्हणतो. आता सायली सगळीकडे बघत असते आणि म्हणते की आई अहो तुम्ही सांगा ना, बघा नाही कसे करता येते, मी अशी एकटी जेवायला बसणार आहे का, आपण सगळेजण एकत्र जेवायला बसू ना. अर्जुन म्हणतो मामा तू समजावून सांग ना हिला, जेवणाची वेळ झाली आहे ना, जेवायला हवं ना वेळेवर. कल्पनाताई म्हणतात सांगते आणि म्हणतात की सायली तू नको वैतागू, बरं चल जेवायला चल. आणि अर्जुन काय करतो आता त्या पोस्टमनकडे जातो आणि म्हणतो पोस्टमनला म्हणतो हां कोणाचं पत्र आहे तर द्या म्हणून पोस्ट घेतो आणि म्हणतो कुठून आले तर तो पोस्टमन म्हणतो की जेलमधून आलो. आता अर्जुनच्या लगेच लक्षात येतं. अर्जुन म्हणतो बरं. आता तो पोस्टमन तिथून निघून गेल्यानंतर अर्जुन ते पत्र फोडतो आणि आता त्यातून वाचायला लागतो. तर ते प्रियाने कल्पनाताईंसाठी लिहिलेलं असतं की ती प्रेग्नेंट आहे हे सांगण्यासाठी. आता अर्जुन हे सगळं पत्र वाचतो आणि आपण पाहतो इतक्यातच आहे ना ही कल्पनाताई आहेत ना तर ते हाक मारायला लागतात काय रे अर्जुन कोणाचं पत्र आहे. आणि इकडे अर्जुनच्या हातून ते पत्र खाली पडलेलं असतं. अस्मिता म्हणते की अर्जुन अरे कोणाचं पत्र आहे. आता अर्जुन पटकन आहे ना ते पत्र उचलतो आणि म्हणतो अगं ते इन्व्हिटेशन आहे का मम्माला, ते कुठल्या तरी लेडीज क्लबच्या बायका आहेत ना तर त्यांचेच आहे. कल्पनाताई म्हणतात अरे पण मी कुठल्याच क्लबची मेंबर नाही आहे. अर्जुन म्हणतो अगं मम्मा ते तुझ्या एखाद्या मैत्रिणीने पाठवलं असेल ना, तू माझ्या बायकोला जेवायला वाट ना गं मम्मा असं अर्जुन म्हणतो. आणि आता विषय बदलतो. आपण पाहतोय अस्मिताचं बाळसुद्धा आता रडत असतं, त्यामुळे घरात गोंधळ असतो. इतक्या काही गोष्टी डिटेल ऐकायला येत नाहीत. पण अर्जुनला वाटतं की हे सत्य जे आहे ना हे पत्राचं हे अश्विनला सांगायला हवं. म्हणून आता अर्जुन काय करतो अश्विन चैतन्य म्हणून दोघांना सुद्धा हाक मारतो आणि हे दोघे जण सुद्धा येतात. कारण अर्जुन म्हणतो अरे डेकोरेशनचं बघायचं जर बाहेर या ना. मग लगे अश्विन आणि चैतन्य दोघेही बाहेर येतात आणि म्हणतात काय झालं म्हणून. अर्जुन म्हणतो जेलमधून पत्र आलंय, प्रियाने मम्मासाठी पत्र पाठवलंय म्हणून. अश्विन म्हणतो काय, अरे दादा काय लिहिलंय त्याच्यामध्ये. अर्जुन म्हणतो हे बघ तूच बघ किती प्रेग्नेंट आहे असं तिनं लिहून मम्मासाठी पत्र लिहिलं आहे आणि पाठवलंय ते. आता अर्जुन काय करतो अश्विनच्या हातामध्ये ते पत्र देतो. आता अश्विनसुद्धा ते पत्र वाचतो, चैतन्य पण अर्थातच वाचतो. आणि अश्विनला खरंच खूप राग येतो या गोष्टीचा. अश्विन म्हणतो या मुलीचा नीचपणा कधीच कमी होणार नाही, तिला कळलं की आपण आता हे सगळं घरी सांगणार नाही आहोत तर ती आता मम्मापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. अरे दादा तिला चांगलं माहिती आहे ना की मम्मा किती हळवी येते आणि म्हणून ती आता तिच्याशी इमोशनलशी खेळते असं अश्विन म्हणतो. आणि म्हणतो दादा चैतन्य काही झालं तर हे पत्र आता मम्मापर्यंत पोचता कामा नये मी सांगून ठेवतोय. चैतन्य म्हणतो म्हणजे तू असं म्हणतोयस की हे पत्र आपण डिस्ट्रॉय करायचं. तर अश्विन म्हणतो की हो. अर्जुन म्हणतो हे बघ अश्विन हे पत्र आता तू तुझ्याकडेच ठेव, या पत्राचं काय करायचं काय नाही हे आता तूच ठरव असं म्हणून अर्जुन आता अश्विनकडे पत्र देतो. तर अश्विन ते पटकन लिफाफ्यात घालतो आणि आता स्वतःच्या खिशामध्ये ठेवतो. इतक्यातच प्रतापराव म्हणायला लागतात ना हे अरे तुमची गप्पा झाल्या का नाही अजून, या लवकर इकडे, आता असं आतमध्ये चला जेवायला यायचं का नाही. अश्विन म्हणतो हो डॅड, आणि अर्जुन म्हणतो हो डॅड आम्ही आलोच म्हणून हे तिघीजण सुद्धा आत येतात. आता आपण पुन्हा सीन पाहतोय तो म्हणजे रात्रीचा. इकडे रात्र झालेली असते. अर्जुन आणि सायली दोघीजण सुद्धा रूममध्ये असतात आणि अर्जुन आहे ना झोपण्याची तयारी करतो. तर सायली म्हणते हो मी जरा आज लवकर झोपते हां, मला जरा दमल्यासारखंच झालंय. अर्जुन म्हणतो हो या दिवसात जरा दमायलाच होतो, मी ऐकलंय हां पॉडकास्टमध्ये, मी ऐकलंच आहे ते, तू झोप हां सायली असं अर्जुन म्हणायला लागतो. इतक्यातच आहे ना दरवाजा वाजतो
अर्जुन म्हणतो थांब हा मी बघतो कोण आहे ते म्हणून जाऊन दरवाजा उघडतो. तर आता प्रतापराव आणि कल्पनाताई हे दोघेजण आलेले असतात. आता हे अर्जुन म्हणतो वा डॅड मम्मा या नाही या आतमध्ये या असं म्हणून आता हे दोघेजण सुद्धा आत येतात. आणि आपण पाहतोय कल्पनाताई म्हणत असतात की अर्जुन सायली मला ना तुमच्याशी काहीतरी थोडंसं बोलायचं आहे रे. अर्जुन म्हणतो हा मम्मा बोल ना गं. तर कल्पनाताई म्हणतात अर्जुन सायली तुम्ही आम्हाला एवढी गोड बातमी दिलीत ना तर आम्हाला असं वाटतंय ना की तुम्ही ना कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन यावं म्हणून. आणि तुम्ही तुमच्या करता आणि तुमच्या बाळाकरता तर साकडं घालालच पण मला असं वाटतंय की कुलदेवतेकडे हाही हट्ट धरा की अस्मिता आणि अश्विन या दोघांचा अश्विन आणि अस्मिताचं आयुष्यसुद्धा ना मार्गी लागू दे. अर्जुन म्हणतो अगं मम्मा अश्विन आणि अस्मिता आता दोघीजण मोठे आहेत ना त्यासाठी आपल्याला प्रार्थना वगैरे कशाला करायची ना अगं स्पेसिफिक मंदिरात जाऊनच पूजा वगैरे कशाला करायची ना. प्रतापराव म्हणतात अरे अर्जुन हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न असतो रे. आता कल्पनाला जर का वाटतंय की तुम्ही दर्शनाला जावं तर जाऊन या ना काय हरकत आहे त्यामध्ये. आता सायलीला या भावना कळतात. सायली लगेचच म्हणते चालेल ना तुम्हा दोघांची इच्छा आहे ना मग आम्ही नक्कीच जाऊ. आणि आता कल्पनाताई म्हणतात मला माहितीच होतं की तू माझं नक्कीच ऐकशील म्हणून. आणि पुढे कल्पनाताई म्हणतात बरं ते मंदिर जे आहे ना ते पनवेलपासून थोडंसं दूर आहे त्यामुळे तुम्ही ना गाडी घेऊनच जा. आणि पुढे म्हणतात आणि हो तुम्हाला लागेल ते खाण्यापिण्याचं सगळं सामान सायली तुझी औषधं मी सगळं काही व्यवस्थित पॅक करून ठेवे ना पण सायली बाहेरचं काही खायचं नाही. आता कल्पनाताई अशी ताकीदच देतात. अर्जुन म्हणतो हो मम्मा तुझी इच्छा आहे ना तर आम्ही नक्कीच जाऊ आणि डोंट वरी तुझ्या सोन्याची मी नीट काळजी घेईन असं अर्जुन म्हणतो. आता प्रतापराव म्हणतात नाही ते आम्हाला माहितीच आहे ते आम्हाला सगळं माहिती आहे. नाही म्हणजे उद्या जर का हिला वाटलं की तिला तहान लागली तर तू विहीर खाणशील आणि सायलीला जर का भूक लागली तर तू शेती करशील हो ना असं म्हणून आता अर्जुन सायलीची मजा घेतात आणि सगळे हसत असतात. कल्पनाताई म्हणतात बरं तुम्ही दोघं उद्याच जाल ना. अर्जुन म्हणतो उद्या अगं मम्मा उद्या ॲक्च्युली माझ्या खूप सारे मिटिंग्स आहेत गं मम्मा. सायली म्हणते हो उद्या आम्ही जाऊ आई उद्याचा एक दिवस सगळ्या मिटिंग्स आहेत ना तर ते चैतन्य भाऊजी हँडल करतील ना असं सायली म्हणते. आणि म्हणते आई बाबा आम्ही जाऊन येतो उद्या. अर्जुन म्हणतो आता सुप्रीम कोर्टाने सांगितलंय म्हटल्यानंतर नो डिस्कशन आम्ही उद्या जाऊच मम्मा असं म्हणल्यानंतर प्रतापराव म्हणतात ठीक आहे मग तुम्ही आराम करा आम्ही येतो अर्जुन म्हणतो हो डॅड म्हणून. आता हे दोघंजण सुद्धा तिथून निघून जातात गुड नाईट म्हणून. अर्जुन आता दरवाजा बंद करतो आणि आतमध्ये येतो. तर आता बघा सायली ना अर्जुनची कशी मजा करते ते. सायली ना अर्जुनला खूपच रागवते. सायली म्हणते काय हो एकदा तुम्हाला आईने सांगितलं ना की काही करायला सांगितलं की तुमची नकार घंटाच का असते हो सतत आणि देवदर्शनासाठी एक दिवस काढायला काय हरकत आहे. अर्जुन म्हणतो अगं पण मी हो म्हणालो ना. तर सायली म्हणते वाद घातलातच ना पण तुम्ही त्यांच्याशी. आणि पुढे म्हणते आईंचं इतकं सोपं म्हणणं होतं की त्यांच्या तिन्ही मुलांसाठी आपण देवदर्शन करावं म्हणून पण नाही आईंच्या मनात भीती बसली की या घरावरती आणखीन कुठलं संकट यायला नको म्हणून. पण तुम्हाला कळत कशा नाही तो गोष्टी एवढ्या साध्या आणि इतकी साधी गोष्ट वाद न घालता करता आली असतीच ना. अर्जुन म्हणतो अगं पण मी तुझ्यासाठी तर ट्रॅव्हल अवॉइड करत होतो ना. सायली म्हणते एवढ्या छोट्याशा प्रवासाचा मला त्रास होणार नाही. आपण गाडीत बसणार आहोत देवदर्शन घेणार आहोत आणि मग आपण रात्रीच परत येणार आहोत आणि एवढ्याशा प्रवासाचा मला काय त्रास होणार आहे. अर्जुन म्हणतो अगं पण मी तुझाच विचार करत होतो. सायली म्हणते अहो थोडासा आईंचा पण विचार करा ना त्या त्यांच्या मुलांना दुःखात नाही बघू शकत आहेत. लगेच अर्जुन म्हणतो ओके आय गॉट इट. पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की अशा टायमिंगला ना प्रेग्नेन्सीमध्ये मूड स्विंग्स होत असतात. सायली म्हणते काय तर अर्जुन म्हणतो काय नाही चुकलं माझं चुकलं आता मला तू काय शिक्षा देणार आहेस. सायली म्हणते आता ना तुम्हाला एकच शिक्षा की तुम्ही आता झोपायचं नाही उद्याची तयारी करा. अर्जुन म्हणतो ओके करतो तू पहिल्यांदा शांत हो असं म्हणतो. ते इतक्यातच ना पुन्हा अलाराम वाजायला लागतो. अर्जुन म्हणतो बायको हे बघ तुझा फोन काय सांगतोय बघ पाणी पिण्याची वेळ झालेली आहे सो पाणी पिऊन घेतात चल. आणि सायली ना कंटिन्यू अर्जुनकडे ना रागानेच बघत असते. आता अर्जुन म्हणतो ओ माय गॉड बायको रुसली माझी असं म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो अरे पण बायको नवऱ्यावर रुसलं तर चालेल पण पाण्यावर रुसायचं नाही आणि प्रेग्नंट बायकोने तर नाहीच नाही असं अर्जुन तिला म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो बायको तू देवदर्शनाला सुद्धा अशीच येणार आहेस का गो रुसलेली. आणि बघा पुढे अर्जुन म्हणतो की अंबाबाई बालाजीवर रुसून बसली होती ना ती सुद्धा ना अशीच रुसून बसलेली होती डोळ्यात राग आणि चेहऱ्यावरती रुसवा. असायला म्हणते एक मिनिट तुम्हाला ही आख्यायिका कशी काय माहिती अंबाबाई बालाजी वगैरे तुम्हाला कसं काय माहिती आहे. अर्जुन आख्या करायला लागतो त्याला काय आख्यायिका म्हणता येत नाही. अर्जुन म्हणतो मला हे सगळं माहिती आहे ॲक्च्युली ही गोष्ट माहिती आहे चांगला बाप होण्याच्या सिलेबसमध्ये ही गोष्टसुद्धा येते. उद्या जर का माझ्या बाळाने मला विचारलं की बालाजीवरती कोण रुसून बसलं होतं डॅड आणि का तर माझ्याकडे उत्तर असायला हवं की नको. अर्जुन आता सायली म्हणते हा परफेक्ट डोक्याचा अभ्यास खूपच खोल दिसतोय बाबा. अर्जुन म्हणतो हो ना हा सगळा अभ्यास आहे ना त्या पॉडकास्टमध्ये आहे
म्हणून ना मी जरा जरा हुशार होत चाललं असं अर्जुन म्हणायला लागतो. सायली आता त्याला असं करते आणि आता पुन्हा ती झोपण्याची तयारी करायला लागते. अर्जुन म्हणतो मला वाटतं की अंबाबाईचा राग आता पाणी पिल्याशिवाय काय जाणार नाही, म्हणून पाण्याचा ग्लास घेतो आणि म्हणतो देवी जलप्राशन करा. सायली म्हणते सतत थट्टा सुचते का हो तुम्हाला? अर्जुन म्हणतो नाही, मला फक्त माझी बायको हसत राहिली पाहिजे एवढंच आहे म्हणून, आणि म्हणतो की स्मित करत राहिली पाहिजे कारण अस्मिताच्या बाळाचं नाव स्मित ठेवलेलं असतं ना म्हणून. अर्जुन म्हणतो अस्मिताच्या बाळाचं नाव आहे ना ते खरंच तू खूप गोड ठेवलंस स्मित, खूप छान आहे नाव आहे मला खूप आवडलं असं अर्जुन म्हणतो. आणि पुढे म्हणतो की सायली आपल्या बाळासाठी पण आपण असंच एखादं नाव मिळायला पाहिजे ना ग आपल्याला. तर आणि पुढे म्हणतो की ते सोड, म्हणजे सायली आता पर्स आवरत असते ना. अर्जुन म्हणतो ते सोड, आणि आता सायली बसते बेडवर. तर अर्जुन म्हणतो आता पाणी पिता पिता आपल्या बाळासाठी का सुंदर नावाचा विचार कर बरं, असं नावाचा विचार कर की ज्यात ना आपल्या दोघांच्याही नावाचं काहीतरी इनिशियल असायला हवं, म्हणजे अर्जुन आणि सायली. अर्जुन आता असं करायला लागतो अर्जुन सायली पुढे म्हणतो साजून. सायली म्हणते काही काय हो. आता अर्जुन म्हणतो नाही मग ठीक आहे. पुन्हा अर्जुन सायली करायला लागतो आणि म्हणतो अंजली. तर सायली म्हणते हो छान नाव आहे ना अंजली, छान नाव आहे, आणि पण जर का मुलगा झाला तर? अर्जुन म्हणतो संजू. आणि आता सायली हसायला लागते ना, अंजली आणि संजू अशी काय नावं असतात म्हणून. आता हे परत दरवाजा वाजतो. अर्जुन म्हणतो थांब मी आलोच म्हणून. आता पुन्हा दरवाजा उघडतो तर आणि पाहतो तर कल्पनाताई आलेले असतात. आता कल्पनाताई आल्यानंतर कल्पनाताई अर्जुन म्हणतो मम्मा काय झालं ग? तर कल्पनाताई म्हणतात अरे अर्जुन तुला ना मगाशी विचारायचंच राहिलं, ते माझं पत्र आलं होतं ना ते तुझ्याकडे आहे ना? अर्जुन आता बघा लगेच सिरियस होतो. कल्पनाताई म्हणतात मला देतोस का जरा, म्हणजे मला बघू तरी मला कुणी पत्र पाठवले ते. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन सिरियस झालेला असतो. आता सायलीच्या बरोबर लक्षात येतं अर्जुन मनातच म्हणतो मला वाटलं होतं की मम्मा त्या पत्राबद्दल विसरून गेली असेल, पण आता काय सांगू मी हिला. सायली म्हणते काय हो काय झालं, पत्र कुठे ठेवलेत तुम्ही, मला सांगा ना मी देऊ का काढून ते? अर्जुन म्हणतो नाही आहे ना आहे देतो मी, असं म्हणून अर्जुन काय करतो डायरेक्ट जातो आणि कपाटातली आजची त्याची जी शेरवानी असते ना तर ते काढतो आणि म्हणतो मी ना मम्मा या शेरवानीच्या खिशामध्येच ठेवलेलं होतं, मी बघतो असं करून आहे ना बराच वेळ लागतो आणि त्याला काय ते पत्र सापडत नाही. आता कल्पनाताई म्हणतात काय रे पत्र सापडत नाही आहे का? अर्जुन म्हणतो अरे हो ना मी तर खिशातच ठेवलं होतं पत्र, पण आता काही कळत नाही कुठे गेले ते. आणि पुढे म्हणतो की आय थिंक मी प्रतिमा त्यांना सोडायला गेलो होतो ना, बहुतेक आहे ना ते पत्र ना पडलं असेल ग माझ्या खिशातून. सायली म्हणते असं काय करताय तुम्ही, इतका वेंद्रेपणा कसा काय करू शकता बरं, एक पत्र तुम्हाला नीट सांभाळून ठेवता येत नाही का? आता असं सायली चिडते. म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात अगं जाऊ दे ग, पार्टीचं इन्व्हिटेशन होतं असं म्हणालास ना तू. अर्जुन म्हणतो हो असा करायला लागतो. कल्पनाताई म्हणतात बरं मग ते काय महत्त्वाचं नाही, आणि ते जर का मैत्रिणीने पाठवलं असेल ना तर त्याचा रिमाइंडर येईल ना ग्रुपवरती. अर्जुन म्हणतो आय एम व्हेरी सॉरी मम्मा. आता कल्पनाताई म्हणतात नाही काही हरकत नाही आहे, तुम्ही झोपा आता, तुम्हाला उद्या सकाळी लवकर निघायचं आहे ना. अर्जुन म्हणतो हो मम्मा ठीक आहे चालेल. आता कल्पनाताई सुद्धा ना गुड नाईट म्हणून तिथून निघून जातात. आता आपण पाहतोय की अर्जुन पुन्हा दरवाजा बंद करतो गुड नाईट म्हणून आणि आता त्याच्या रूममध्ये येतो. सायली म्हणते काय हो किती गडबड करता तुम्ही, आता मी म्हणू का तुम्हाला मिस्टर गडबड घोटाळा म्हणून? अर्जुन म्हणतो नाही असं काही नाही, असं होतं कधी कधी, मम्मा म्हणाली ना काही इम्पॉर्टंट नाही आहे म्हणून, मग झालं ना तू आता कशाला कटकट करते, जाऊ दे ना असं म्हणून कपाटात तो शेरवानी ठेवतो. पण सायलीच्या लक्षात येतं अर्जुन आता पुन्हा लगेच आहे अशा मूडवरती आला म्हणून. आता सायली त्याच्याकडे कंटिन्यू बघायला लागते ना. अर्जुन म्हणतो अरे मी तर कपडे व्यवस्थित कपाटात ठेवले, मग आता काय झालंय तुला बायको, असं का बघतीस माझ्याकडे, काय केलंय मी? तर सायली म्हणते काय हो लपवतंय का तुम्ही काही माझ्यापासून? आता अर्जुन गप्पच बसतो. अर्जुन म्हणतो अगं असं का वाटतंय तुला मी काही लपवतोय म्हणून, आणि मी काय लपवू तुझ्यापासून, काही बोलतेस का? आता सायली म्हणते नाही काही जर का तुम्ही काही लपवत असाल ना माझ्यापासून तर अशी तुमची उगाची चिडचिड होते. अर्जुन म्हणतो नाही ग असं काहीच नाही आहे, खरंच काही नाही आहे. आणि म्हणतो बरं चल झोप बरं आता उशीर झाला आहे आपल्याला सकाळी जायचं आहे ना. तर सायली म्हणते माझ्या झोपेमध्ये माझ्या मोबाईलमध्ये तुम्ही झोपेचा जो अलार्म लावला होता ना तो अजून वाजला नाही, तो वाजला की मी झोपते. अर्जुन म्हणतो ओके ठीक आहे असं म्हणतो. आणि बघा सायली आता पाण्याचा ग्लास ठेवते आणि आता ती म्हणजे बेडवरची आवरावर करायला लागते. अर्जुनला येताना टेन्शन. अर्जुन म्हणतो मला ना आता सायलीपासून खूप टेन्शनच येते, खूप तिच्यापासून सावध राहायला हवं, ती मला ना खूप चांगलं ओळखते, मी काहीतरी लपवतो हे ना ती नक्कीच पकडू शकते असं अर्जुन म्हणतो. आणि पुढं म्हणतो की बरं झालं ते पत्र मी अश्विनकडे देऊन टाकलं होते, नाहीतर आता ना खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता असं अर्जुन म्हणतो. आणि आता आपण पाहतोय
ही इकडे पुन्हा रात्र झालेली असते आणि प्रिया जेलमध्ये म्हणत असते की माझं पत्र या कल्पीपर्यंत पोचलं तर असेल ना, असं म्हणायला लागते आणि म्हणते की अरे ती बाई पण दिसत नाही इथं, नाही तर मी तिला तरी विचारलं असतं कुठे मेली कोणास ठाऊक. म्हणजे ही प्रिया त्या कॉन्स्टेबलबद्दल बोलत असते. आता आपण पाहतो इतक्यातच ती कॉन्स्टेबल जाताना दिसते, लगेच प्रिया तिला हाक मारते ना, ताई 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 करून, आणि म्हणते ताई कधीपासून अगं तुझीच वाट बघत होते ग ताई. ताई माझं पत्र त्या सुभेदारांकडे पोचलं नाही का ग अजून. तर ती कॉन्स्टेबल म्हणते अगं पोचलं की, दुपारीच पोचलं असं पोस्टमन म्हणत होता. असं म्हणून ती कॉन्स्टेबल तिथून निघून जाते. आता बघा ही प्रिया म्हणते अरे जर का ते पत्र दुपारीच मिळालं असेल तर कल्पी अजून इथं आली कशी नाही, असं प्रिया म्हणायला लागते. आणि पुढे म्हणते काय झालं असेल नक्की, असा विचारच करायला लागते. आणि आपण पाहतो की ते पत्र घेऊन येणं अश्विन त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. आणि आता अश्विनला ना या प्रियाच्या सगळ्या आठवणी आठवत असतात. म्हणजे आत्तापर्यंत जे काही घडले ना तर त्या सगळ्या आठवणी आठवत असतात. नंतर सायलीने सांगितलेलं असतं की ही प्रिया नाही, ही बबली लोखंडे. आणि प्रिया म्हणाली असते हो उडवला तुमचा पैसा, मला हवी होती ही तुमची आमाप दौलत. आणि हे सगळे सीन आहेत ना अश्विनला आठवायला लागतात आणि अश्विन खूपच डिस्टर्ब झालेला असतो. आता बघा ते अश्विन आहे ना ते पत्र बघतो पुन्हा एकदा आणि अक्षरशः ना ते पत्र तर अश्विन आता जाळून टाकणार आहे. आपण पाहतोय की अश्विन इतकं खरं तर दुःखी झालेला असतो ना, ते पत्र बघून म्हणतो प्रिया तू माझ्या आयुष्याचा ना सत्यानाश केला आहेस. आणि म्हणतो की आता मी तुला तुझ्या बाळाचं कारण पुढे करून पुन्हा माझ्या घरच्यांपर्यंत कधीच मी पोचू देणार नाही, असं अश्विन म्हणायला लागतो. आणि बघा अश्विन आता खरंच इतका सिरियसली खूप टेन्शनमध्ये आलेला असतो ना की अक्षरशः ना आता तो ते पत्र ना जाळून टाकतो आणि त्या पत्राकडे ना असं खूपच म्हणजे असं रागाने बघत असतो. आपल्याला असं दाखवलेलं आहे. आपण पाहतोय आता पुन्हा सकाळचा सीन. इकडे सायली आणि अर्जुन देवदर्शनासाठी निघालेले असतात. कल्पनाताई आता तिनं सूचना देत असतात, सायली उन्हामध्ये अजिबात फिरायचं नाही कळलं का, आणि जर का पायऱ्या चढताना तुला काही त्रास झाला तर तू पायऱ्या थांबत थांबत चढ. अस्मिता म्हणते आणि हो पाणी पित राहा आणि डोक्यावरती छत्री धर, असं आता अस्मिता पण सूचना द्यायला लागते. प्रतापराव म्हणतात कल्पना सगळं खाण्यापिण्याचं सामान दिलंयच ना, नाही म्हणजे तू तिला बाहेरचं काही खाऊ देणार नाहीस ना म्हणून विचारतोय. कल्पनाताई म्हणतात हो सगळे डबे भरलेत आणि मी गाडीमध्ये सामानसुद्धा सगळं ठेवलेलं आहे म्हणून. आणि म्हणतात बरं सायली देवीचं दर्शन घ्या आणि सुखरूप परत या. सायली म्हणते हो आई आम्ही सावकाश जाऊ आणि अगदी सुखरूप परत येऊ. आणि पुढे म्हणते पण एवढ्यात तरी आम्हाला निघता येईल असं मला काही वाटत नाही. आता सगळेजण म्हणतात का, तर सायली म्हणते नाही म्हणजे अजून तुमच्या मुलाचा नट्टापट्टा काही संपत नाही आहे ना. अस्मिता पण म्हणते हो ना अर्जुन कुठे राहिला, किती वेळ लागतोय त्याला. सायली म्हणते काल रात्री मी त्यांना सांगितलं होतं की जे काही सामान घ्यायचं आहे ते आत्ताच घ्या, बॅगमध्ये आत्ताच भरा. पण आत्ता बॅग काढून बसलेत आणि देव जाणे काय काय घेत बसलेत. एका दिवसासाठी किती सामान घेत आहेत ना देवच जाणे. इतक्यातच अर्जुन सगळे मोठ्या मोठ्या 2 बॅगा 2 पिशव्या घेऊन येतो ना. सायली आता डोक्यालाच हात लावते आणि म्हणते अरे देवा. प्रतापराव म्हणतात अर्जुन अरे काय हे एका दिवसासाठी जाताय तुम्ही आणि एवढं सामान. आणि आता सगळे आश्चर्यचकित होतात. अर्जुनने अक्षरशः मोठ्या बॅगा घेतलेल्या असतात. कल्पनाताई म्हणतात अर्जुन अरे तुम्ही काय अनेक दिवसासाठी जात नाही, 1 दिवसासाठी चालायत आणि आज रात्री परत येत आहेत. अर्जुन म्हणतो हो पण अगं माझ्या बायकोला हे सगळं सामान लागेल ना, नाही म्हणजे बायकोला ऊन नको लागायला म्हणून तिला छत्री घेतली आणि तिला जर का गाडीमध्ये वॉमिटिंगसारखं झालं तर लिंबू घेतले आणि हो पाणीच्या बाटल्यासुद्धा भरपूर घेतल्यात. तहान लागली तर पाणी पण आहे आणि अजून काही हवं असेल तर मी ज्युसेससुद्धा ठेवलेत आणि स्नॅक्ससुद्धा घेतलेत. आणि पुढे म्हणतो आणि माझी बायको कशी चहाबाज आहे ना, तिला बाहेरचा चहा लावड नाही आहे म्हणून तिला ज्या ठिकाणी चहा हवा आहे ना तर तिथे मी पटापट चहा बनवीन आणि गरमागरम माझ्या बायकोला आल्याचा चहा लागतो ना तर मी आलंसुद्धा घेतलं आहे. आणि हो एक्स्ट्रा चप्पलसुद्धा घेतली मी, म्हणजे मंदिरात जाताना चप्पल जर का तुटली तर मी तीही घेतली, म्हणजे मंदिरात जाताना अनवाणी नको ना चालायला. आणि म्हणतो सनस्क्रीनसुद्धा घेतलं आहे आणि गाडीच्या एसीमुळे थंडी वाजली तर शॉलसुद्धा घेतलं आहे मी आणि हे सगळं सामान मी घेतलं आहे. असं अर्जुन म्हणतो आणि पुढे विचार करतो अरे काही राहिलं तर नसेल ना. सायली म्हणते एखादी पिशवी पण घेतलीत का जास्तीची. अर्जुन म्हणतो नाही ग ती राहिली पण का. सायली म्हणते नाही मी पण त्या पिशवीतच बसून आले असते ना. आता सगळेजण हसायला लागतात अर्जुनवर. अर्जुन म्हणतो काय ग बायको. अस्मिता म्हणते अर्जुन तू अख्खा मॉलच पॅक केलायस म्हणून. अर्जुन म्हणतो हे बघा तुम्हाला मला काय बोलायचं आहे ते बोला, पण माझं बायको आणि माझं बाळ हे दोघंजणी कम्फर्टमध्ये राहिले पाहिजेत. कल्पनाताई म्हणतात अर्जुन आणि मी काही बोलणार नाही आहे, उलट तर ना मला तुझं कौतुकच वाटतोय की तू बायकोची अशीच काळजी घेत राहा. आता प्रतापराव म्हणतात बघ कल्पना माझ्याकडूनच शिकलं हे सगळं. कल्पनाताई म्हणतात हो का, उलट तुम्ही शिका याच्याकडून. असं आता कल्पनाताई
म्हणतात. आता अर्जुन म्हणतो बरं डॅड आम्ही आता निघू का? नाही म्हणजे ऊन तापण्या अगोदर आम्हाला मंदिरात पोचायला हवं ना, बायकोला माझ्या त्रास होईल उन्हाचा. आणि आता अस्मिता म्हणते एक मिनिट पण एक प्रॉब्लेम आहे. आता मग अस्मिता म्हणते की पूर्णाजीने जर विचारलं की तन्वी कुठं आहे तर मग तिला काय सांगायचं? तर आता लगेच जर सायली म्हणते अहो पूर्णाजींना सांगा ना की तन्वी तिच्या आईकडे गेली म्हणजे प्रतिमात्यांकडे गेली म्हणून. आता सगळे बघतच राहतात. सायली म्हणते शेवटी कुलदेवतेच्या दर्शनाला जाणं म्हणजे आईला भेटायला जाण्यासारखंच आहे ना. कल्पनाताई म्हणतात हो अगदी बरोबर आहे. प्रतापराव म्हणतात अर्जुन अगदी सांभाळून जा हां, आणि गाडी व्यवस्थित चालव, हिसके तिला बसू देऊ नकोस. अर्जुन म्हणतो हो डॅड 10च्या स्पीडने गाडी चालवतो. असं म्हणून आता गाडीत सगळं सामान ठेवतो आणि आता हे देवदर्शनासाठी निघून जातात. आपण आता पाहतोय अर्जुन आणि सायली आता देवदर्शनासाठी त्यांच्या कुलदेवीच्या इथे जातात. सायली गाडीतून उतरता क्षणी तिला तिच्या जी जागा आहे ना तर तिला ना खूप आवडते, म्हणजे आपलीशी आहे किंवा आपण इथे येऊन गेलोत असंच वाटत असतं आणि ती त्या जागेकडे खूपच पाहत असते. अर्जुन अजून गाडीतून येणं सगळं सामान काढत असतो. इतक्यातच ना सायली पुढंपर्यंत चालत जाते आणि तिथे काही झाडी पण असतात आणि तिला ना तिथे गेल्यानंतर अचानक लहानपणीच्या आठवणी आठवायला लागतात. म्हणजे जेव्हा छोटी तन्वी जाते ना तेव्हा म्हणत असते की आई मला इथला पेरू घ्यायचं आहे, आई बाबा लवकर या ना, मला लवकर मंदिरात जायचे. आणि या सगळ्या आठवणी ना सायली अक्षरशः डोळ्यासमोर आहे ना अंधुक दृश्य ना पाहत असते. आणि अर्जुन अजूनही गाडीतून सगळं सामानच काढत असतो. इतक्यातच आहे ना सायली पुढंपर्यंत जाऊन पण पोचते. अर्जुन आता पळत जातो. अगं थांब म्हणून तिच्या पाठीमागे छत्री घेऊन अर्जुन पळायला लागतो. आपण पाहतोय की सायलीला अजूनही इकडे आठवणी आठवत असतात. त्या झाडाखाली ना एक बाई बसलेली असते आणि म्हणत असते छोटी तन्वी की आई मला पण पेरू घ्यायचं आहे गं. आणि आता रविराज आणि प्रतिमा या दोघांनी तिला तिथे पेरू वगैरे घेऊन दिलेला असतो आणि या सगळ्या लहानपणीच्या अंधुक आठवणी या सायलीला आठवत असतात. आता अर्जुन मागे येतो सायलीच्या आणि येऊन ना तिथं उभारतो. इतक्यातच सायली ना त्या जागेकडे हात करून आहे ना सांगायला लागते. आता अर्जुन पळत येतो आणि म्हणतो अगं बायको थांब एकटीच कुठे निघालीस तू? अगं मला कळालं ना की तुला ऊन लागलंय तर माझा खून करेल ती, असं अर्जुन म्हणत असतो आणि म्हणतो की चला पटकन डॅडला मेसेज करून सांगतो मी की आम्ही पोचलो म्हणून. इतक्यातच सायली सांगायला लागते की अरे इथं आंब्याचं एक झाड होतं ना, आणि म्हणते की आता कुठे दिसत नाही ती, इथं खूप गर्द झाडी होती ती पण दिसत नाही असं सायली म्हणायला लागते. अर्जुन फक्त बघतच राहतो. सायली म्हणते त्या झाडाखाली ना तिथे एक मावशी बसत होत्या अगदी पूजेची ताटं घेऊन विकायला आणि पुढे सांगते की आणि तिखट मीठ लावलेला पेरूसुद्धा त्या मावशी विकायच्या या झाडाखाली बसून, असं हात करून सांगते. आणि म्हणते भक्तांच्या चपलासुद्धा त्या सांभाळायच्या आणि म्हणते असं दुकान वगैरे नव्हतं ते त्यांचं, पण तिथेच बसायच्या त्या, असं सायली सांगायला लागते त्या झाडाकडे ना बोट करून. आणि आता इतक्यातच आहे ना त्या एक आजी आणि त्यांचा नातू हे सगळं सामान घेऊन त्या आजी काठी टिकीत तिथे येतात. आणि आता अर्जुन सायली हे लांबून बघत असतात आणि सायली त्या जागेचं पूर्ण प्रॉपर वर्णन करत असते. सायली म्हणते अहो त्या बघा त्याच मावशी होत्या बघा लहानपणी तिथे, त्याच मावशी होत्या त्यावेळेस नाही ना इथे ना सगळं विकायला बसायच्या, आता वय झालंय त्यांचं खूप, असं सायली ना तिकडे हात करून सांगायला लागते. अर्जुनला हे सगळं काही कळतच नसतं की सायली काय बोलते ते. अर्जुन आहे ना आता फक्त हे सगळं बघतच राहतो. आणि आता आपण पुढे पाहतोय की सायलीना आणखीन गोष्टी काही सांगायला लागते. आणि काय होतं की अर्जुन म्हणत असतो की तू यांना कशी काय ओळखतीस? त्यावेळेस यांना सायली थोडीशी भानावर येते आणि आता सायली विचार करायला लागते की अरे हो ना खरंच की म्हणून. आणि आता आपण पाहतोय की अर्जुनने जेव्हा प्रश्न विचारला की तू यांना कशी ओळखतीस तेव्हा सायली गप्पच बसते. आणि आता आपण पुढच्या भागामध्ये पाहतोय की ही सायली जी आहे ना तर ती आता त्या मावशींच्या जवळ जाते आणि आता तिथलं सगळं सामान जे आहे ना तर ते त्यांच्याकडून विकत घेते. इकडे पूर्णाजी घरी चक्कर येऊन पडलेले असतात हेही दाखवलेलं आहे. आणि इकडे सायली म्हणत असते नाही पूजेचं ताट मीच घेणार, मीच पकडणार. आता त्या मावशी म्हणतात तू लहान असताना मंदिराची यायचीच का गं? तर सायली म्हणते असं का विचारताय हो? तर त्या आजी म्हणतात एक छोटी पोर अगदी तुझ्यासारखीच होती, तिनं हट्ट करायची की तिला पण आहे ना तुझ्यासारखंच भंडारा उधळायला भारी आवडायचं आणि ती ना असंच ताट घ्यायची. सायली मनातल्या मनातच विचार करते खरंच कोण असेल ती मुलगी, असं सायली विचार करते. आणि आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की आणखीन ती मुलगी कोण असेल आणि पुढे आणखीन सायलीला तन्वी छोटी असल्याचे काय पुरावे स्वतःच्याच मनाचे स्वतःला मिळतील. आणि हे सगळं पाहण्यासाठी पाहत राहा माझ्यावरती सिरियल आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.